साताऱ्यात कास पठार परिसरात रेव पार्टी, बारबाला नाचवल्या, गाड्या फोडल्या, डोकी फुटली, मारहाणीत 3 जखमी, मेढा पोलिसांचे घटनेकडे साफ दुर्लक्ष. जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या कास पठार मार्गावरील एका हॉटेलात पुन्हा छमछम पुन्हा राडा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या नशेत मारहाणीचा हा प्रकार घडला. यामध्ये एकाच्या डोक्यात दारूची बाटली मारण्यात आली. ही घटना शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून यापैकी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. जावळी तालुक्यातील कास पठारावरील ऐक्यू गावाच्या हद्दीतील जय मल्हार हॉटेलमध्ये शनिवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्यांचे मित्र हे ऐक्यू येथील जय मल्हार हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर 3 ते 4 नृत्यांगना नाचत होत्या. यावेळी काही कारण नसताना श्रेयस श्रीधर भोसले यांनी तक्रार दळवी यांचा मित्र धीरज शेळके यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून दळवी यांनी का मारली असं विचारलं असता भोसले यांनी हातातल्या बाटलीने दळवी यांच्या डोक्यात पाठीत मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर संशयिताच्या साथीदारांनीही फिर्यादी प्रतीक दळवीला शिवागीळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी आणि दारूच्या बाटल्यांनी मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.